सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माहितीये का, नृसिंह म्हणजे हा एक भगवान विष्णूंचाच एक अवतार आहे. वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी अनेक रूप घेतले आणि त्याच्यातलं चौथं रूप म्हणजे नृसिंह. त्यामागची एक कथा आहे, ती मी आज तुम्हाला सांगते. हिरण्यकशिपू नावाचा एक राक्षस होता. त्याला ब्रह्मदेवांकडून एक वर मिळालं होतं. तो सजीव किंवा निर्जीव, माणूस किंवा पशु, आकाश किंवा भूमी, घरात किंवा बाहेर, दिवसा किंवा रात्री, युद्धातही त्याला मरण येणार नाही. आणि जसं कोळशातून हिरा आणि चिखलातून कमळ, तसंच हिरण्यकशिपूच्या पोटी प्रल्हादाचा जन्म झाला. तो लहानपणापासून भगवान विष्णूंचा भक्त होता. तो सतत विष्णूंचं नामस्मरण करत राहायचा आणि हिरण्यकशिपूला ह्याचा प्रचंड राग यायचा. त्यानं विष्णूची भक्ती करू नये म्हणून त्यानं प्रल्हादाचा खूप छळ केला. त्यानं त्याला उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, पर्वतावरनं फेकून दिलं, चितेमध्ये जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी त्याला भगवान विष्णूंनी वाचवलं. त्या संतापलेल्या हिरण्यकशिपूनं त्याला विचारलं, तुझा नारायण आहे तरी कुठं? प्रल्हादानं सांगितलं, माझा नारायण सर्वत्र आहे. आणि संतापून हिरण्यकशिपूने मंडपातील खांबावर लाथ मारली आणि तो खांब मोडला आणि त्यातून सिंहाचं शिर आणि माणसाचं धड असलेले भगवान नृसिंह प्रकट झाले. भगवान नृसिंहांनी ब्रह्मदेवांच्या सर्व अटी पूर्ण करून सूर्यास्ताच्या वेळी दारात बसून मांडीवर घेऊन नखाने पोट फाडून हिरण्यकशिपूचा वध केला आणि दुष्ट शक्तींचा नाश झाला आणि भक्तीचा विजय झाला. आणि म्हणूनच वैशाख शुद्ध चतुर्थीला नृसिंह जयंतीचा उत्सव साजरा करतात. धन्यवाद.